सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समूहाचा 1 कोटी रुपयांची कॅश पोलिसांनी पकडल्याचं आणखी एक वृत्त हाती येत आहे। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। राहुल, नेमकं काय घडलेलं आहे? नम्रता, लोकमंगल मल्टी स्टेट नावाची सहकार मंत्र्याची स्वतःची एक बँक आहे, जिथे अनेक ठिकाणी अनेक शाखा आहेत। आज जेव्हा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गस्ती पथक पाहणी करत होतं, तेव्हा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती उमरग्याच्या जवळ एक चौफुला आहे, त्या ठिकाणी सुमो एक गाडी त्यांना दिसली संशयास्पद परिस्थितीमध्ये, आणि ती गाडी जेव्हा पोलिसांनी अडवली, ज्या गाडीवर लोकमंगल समूह लिहिलेला आहे, तेव्हा मात्र पोलिसांना चलनातल्या जुना 1000 रुपयाच्या साधारणपणे 91 लाख रुपये इतकी मोठी रक्कम आढळून आलेली आहे। आणि महत्वाचं म्हणजे जर ही लोकमंगल बँकेचे पैसे असतील तर त्यासोबतची जी इतर कागदपत्र आवश्यक ती असायला हवीत, अशी कुठलीही कागदपत्र नव्हती। त्यामुळे पोलिसांना असा संशय आहे की हे पैसे कदाचित नगरपालिका निवडणुकीच्या वाटपासाठी जात होते की काय, म्हणून हे सगळे पैसे आणि त्या गाडीतल्या 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पैसे जे आहेत ते ट्रेझरीकडे जमा करतात। हा एक योगायोग आहे की गेल्या 2 दिवसामध्ये भाजपशी संबंधित पैसे उस्मानाबादमध्ये सापडले आहेत। नम्रता, नक्कीच राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर याआधीच आरोपांच्या फैरींमुळे लोकमंगल समूहावरती प्रश्नचिन्ह उभं आहे, अनेक आरोप त्यावरती झालेत आणि त्यात आता ही कागदपत्रांविना जवळपास 91 लाखांची रक्कम सापडलेली आहे, त्यामुळे अडचणीत वाढ पडण्याची शक्यता आहे।